मसाजो ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख यांचाच विजय का झाला हा देखील प्रश्न प्रत्येकानाच पडतोय. मात्र आपण काही अंदाज बांधतोय जे प्रत्यक्षदर्शी आपल्याला जे ग्रामस्थांसोबत आपण चर्चा केली, स्वरूपानंद देशमुख यांच्यासोबत चर्चा केली, दबक्या आवाजात ज्या मसाजोगच्या बसस्थानकावर आपल्याला चर्चा ऐकायला मिळाल्या त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला पराभवाचा सामना का करावा लागला या संदर्भात ही कारणं असू देखील शकतात. मी आपल्यासमोर या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर स्वरूपानंद देशमुख यांनी पहिल्या दिवशी जे आहे ते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मी बरेच कामं मंजूर करून आले, मात्र ते मला करू दिले गेले नाहीत. धनंजय देशमुख हे दुःखामध्ये होते, स्वरूपानंद देशमुख हे जनतेच्या संपर्कामध्ये होते, म्हणजे ग्रामस्थांच्या संपर्कामध्ये होते. मात्र ज्या काही स्वरूपानंद देशमुख यांनी जो हा आरोप केलेला आहे तो मात्र स्पष्ट त्यांनी ग्रामस्थांच्या मनामध्ये हा काम करण्यासाठी मला विरोध झाला हे बरोबर त्यांनी ग्रामस्थांना ह्या गोष्टी म्हणजे समजून सांगितल्या आणि याचा फायदा या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख यांना झाला आहे आपल्याला असं देखील म्हणावं लागेल. दुसरीकडे पाहिलं गेलं तर जरी स्वरूपानंद देशमुख आणि संतोष देशमुख म्हणजे मागच्या टर्ममध्ये आमने सामने होते, 9 मतांनी जे आहे ते स्वरूपानंद देशमुख यांचा पराभव झाला होता. मात्र संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये स्वरूपानंद देशमुख यांनी देखील रस्त्यावरची लढाई जी आहे ती त्यांनी लढली गेली. मात्र त्या दरम्यानच्या बातम्या माध्यमांसमोर आल्या नाहीत. मात्र ते व्हिडिओ जे आहेत ते आजही ग्रामस्थांच्या फोन गॅलरीमध्ये आहेत. ते देखील ग्रामस्थांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळं याचा देखील परिणाम जो आहे तो या मतदान प्रक्रियेवरती झाला. स्वरूपानंद देशमुख याचा फायदा कुठंतरी झाला आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. दुसरं कारण म्हणजे धनंजय देशमुख यांच्या संदर्भात मला बरंच काही माहिती आहे. ते जर मी बोललं तर धनंजय देशमुख यांना वावरणंही मुश्किल होईल. मात्र ही चर्चा जी आहे ती ऑफ कॅमेरा झाली आहे. मात्र स्वरूपानंद देशमुख ऑफ कॅमेरा बोलले, मात्र ऑन कॅमेरा का बोलले नाहीत हा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे पाहायला गेलं तर स्वरूपानंद देशमुख यांच्यासोबत तरुणाई देखील होती आणि व्यावसायिक देखील होते. त्यामुळं एकीकडे पाहायला गेलं तर दोन्हींचा विचार जर केला तर दोन्हीचं पारडं जे आहे ते आपल्याला जड पाहायला मिळत होतं. मात्र विजय कुणाचा होईल यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळत होतं. दुसरीकडे पाहायला गेलं तर 2 दिवस गेल्याच्या नंतर तर वारं काहीसं फिरलं. मतदान प्रक्रिया दरम्यान जे आहे ती धनंजय देशमुख यांचं पारडं जड दिसू लागलं आपल्याला. मात्र मतदारांच्या चेहऱ्यावर खरंच आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मतदान करतोय का हा भाव कुठेही दिसत नव्हता. त्यामुळं मतदार राजा आतमध्ये जाऊन नेमकं काय करतोय मतदान प्रक्रिया दरम्यान याचा अंदाज कुणालाही बांधता आला नाही. मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचाच विजय होईल अशा चर्चा ऐकायला मिळाल्या. दुसरीकडे पाहायला गेलं तर याच्या अगोदरच्या काही गोष्टी करायच्या म्हणलं तर धनंजय देशमुख यांच्या माध्यमातून गावातीलच काही तरुणावरती आहे ते पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कारवाई केली गेली. ही देखील दबक्या आवाजामध्ये मसाजोगच्या बसस्थानकावर देखील आपल्याला चर्चा ऐकायला मिळाली. मात्र त्या संदर्भात ज्या तरुणांनी हा आरोप लावला होता त्यांना आपण पण विचारलं, मात्र तुम्ही या संदर्भात काही बोलू शकताल का, नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे. आपल्याला फक्त बातमीचे काही पॉईंट्स पाहिजे होते त्या ठिकाणचे. मग संतोष देशमुख यांच्या बाजूने का होईना असना किंवा स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने का होईना असना, कारण की संतोष देशमुख यांची पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. साहजिकच जे ग्रामस्थांच्या मनामध्ये होतं ते आपल्याला थेट महाराष्ट्रासमोर आणायचं होतं. मात्र तशा चर्चा करणं नागरिकांना संयुक्तिक वाटलं नाही किंवा चर्चा न करणं हाच त्यांनी पर्याय जो आहे तो नेमकं का निवडला. कारण की धनंजय देशमुख असोत प्रत्येक गोष्टी माध्यमांसमोर आपल्या मनातल्या मांडतात. स्वरूपानंद देशमुख हे देखील धनंजय देशमुख यांच्या पेक्षाही कमी प्रमाणामध्ये माध्यमांशी बोलले. मात्र ग्राउंडवर जर पाहिला गेलं तर स्वरूपानंद देशमुख यांचा संपर्क होता आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. तो आज मतदानाच्या निकालानंतर तो आहे तो आपल्याला समजला. दुसरीकडे पाहिला गेलं तर आज सकाळच्या दरम्यानच जे आहे ते आपल्याला माहिती मिळाली किंवा त्या चर्चा ऐकायला मिळाल्या. संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर
जे काही स्फोटक विधानं येत होते, आरोप प्रत्यारोप होत होते, यावरून देखील मसाजोग हे गाव मोठं चर्चेचा विषय बनलं. मात्र याचा थेट परिणाम जो आहे तो छोट्या मोठ्या हे व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक यांच्यावरती झाला. अशा देखील चर्चा ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र हॉटेल व्यावसायिकांनी देखील स्वरूपानंद देशमुख यांच्याच बाजूने मतदान केलं, अशी चर्चा देखील आपल्याला ऐकायला मिळाली. मात्र या सगळ्या चर्चा ज्या आहेत ते दबक्या आवाजामध्ये आहेत. मात्र 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांची आघाडी कशी काय घेतली, ह्याचे काही कारणं देखील जे आपण चर्चा करतो हे देखील असू शकतात. ज्यावेळेस मतदान प्रक्रिया सकाळच्या दरम्यान शांततेमध्ये होते, दुपारच्या दरम्यान राडा झाला. एक व्यक्ती जे आहे ते थेट परळी करांच्या बाजूने तुम्ही मतदान करू नका असं थेट म्हणायला. खरं तर परळीचा त्या ठिकाणी संबंधच येत नव्हता, कारण की गावातलीच नागरिक जे आहेत ते मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावित होते, कारण ते प्रत्येकाला बजावायचाच होता. मात्र ही जी चर्चा जी आहे आणि त्यानंतर जो राडा झाला, राड्यानंतरचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो परळीचं नाव वारंवार घेतलं जातं, याचा फायदा स्वरूपानंद देशमुख यांना झाला. मिनिमम 10 ते 20 मता किंवा 25-30 मताचा का होईना परिणाम या गोंधळादरम्यान झाला, कारण की थेट परळीचं नाव घेतलं. गाव पातळीवर जी निवडणूक असताना तरी पण परळीचं नाव घेतलं गेलं. त्याचबरोबर ज्या वेळेस आपण मतदाना म्हणजे प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, त्या दरम्यान ग्रामस्थांशी देखील संवाद साधला. अपंगाचा 5% निधी जो आहे तो अपंगाला दिला जात नाही आहे. एकीकडं अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होते, याचा त्रास महिलांना होतोय. मात्र ह्या सगळ्या घडामोडी जरी घडत असला तर चांगला आपल्या गावासाठी लढणारं एक चांगलं नेतृत्व ग्रामस्थांना पाहिजे होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पूर्ण दुःखामध्ये ते कुटुंब होतं, त्यामुळं पर्याय जे आहे ते स्वरूपानंद देशमुख यांनाच निवडला. आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही स्वरूपानंद देशमुख यांना गावामध्ये जे कामं करता आली याचा देखील फायदा नक्कीच या मतदान प्रक्रियेदरम्यान झाला आणि स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. मात्र मसाजोग मतदान प्रक्रिया आणि परळी कनेक्शन हे वारंवार जोडलं गेलं, त्यामुळं मतदारांमध्ये कुठंतरी नाराजीचा सूर पाहायला मिळाला आणि 92 मतांची लीड जे आहे ते स्वरूपानंद देशमुख यांना दिली. मात्र ही आम्ही तुमच्यासोबत जे चर्चा करतोय प्रत्यक्षदर्शी जे ऐकायला मिळाले, दोन्ही धनंजय देशमुख यांनी देखील आपली बाजू मांडली, स्वरूपानंद देशमुख यांनी देखील सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून बाजू मांडली. मात्र जी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली, या चर्चेचं प्रत्युत्तर जे आहे ते की या ज्या चर्चा सत्य आहेत का, हे उत्तर जे आहे ते प्रत्यक्षदर्शी जरी सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थ मसाजोगचे जरी बोलले नसले तरी कमेंटच्या माध्यमातून याची उत्तरं ते देतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे.